विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी गेवराई तालुक्यातील धोंडराई, तलवाडा, रामपुरी, जातेगाव, रोहितळ या गावात गेवराई, तलवाडा आणि निवडणूक बंदोबस्तावर असलेल्या केरळ पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले। राज्यातील विधानसभेसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे। त्या अनुषंगाने आचारसंहितेचे पालन व्हावे आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत तसेच भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू आणि पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कोटकर, संतोष जंजाळ, दीपक लंके, तलवाडाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके, पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर शिवाजी भुतेकर, स्वप्नील कोळी, सुनील बोडके, महेश जाधव, संदीप नेवरे, कोटी, उपनिरीक्षक शेळके, पारदी, जमादार दत्तू उबाळे, जिकरे, काकडे होमगार्ड यांच्यासह निवडणूक बंदोबस्तावर असलेल्या केरळ पोलिसांनी गावातील महत्त्वाच्या रस्त्यावरून रूट मार्च काढत पथसंचलन केले। ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, गेवराई, बीड।